राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। 28 जानेवारीला अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यावेळचाच एक नवा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। तब्बल 14 दिवसांनंतर हा व्हिडिओ समोर येतोय। कालच रोहित पवार यांनी या अपघातासंदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते। हा अपघात नसून घातपात आहे असं त्यांनी म्हटलं होतं। आणि त्यानंतर आज आता अजित पवारांच्या अपघाताचा हा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। अपघातानंतर दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी एक सीसीटीव्ही समोर आलं होतं। त्यातून त्या सीसीटीव्ही मधून उजव्या बाजूचा तो सीसीटीव्ही फुटेज होता। आज मात्र थोड्या दूरचं हे सीसीटीव्ही फुटेज दिसते। थेट विमानाचा स्फोट होऊन आग लागतानाची ही दृश्य आहेत। या अपघाताचा हा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। 28 जानेवारीला सकाळी 9:15च्या सुमाराला अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत अपघात झाला। या अपघातात त्यांच्यासह आणखी 5 जणांचं निधन झालं। त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले। हा अपघात नाही तर हा घातपात आहे असा आरोप झाला। काल रोहित पवार यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत या अपघातासंदर्भात। त्यामुळे हा अपघात नाही तर हा घात झालेला आहे असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला। आणि त्यानंतर आज हा एक नवा व्हिडिओ समोर येतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडे। विशाल, हा नवा व्हिडिओ अपघाताचा समोर येतोय। हा एक अजित पवार यांचं ज्यावेळेस प्लेन क्रॅश झालं त्या प्लेन क्रॅशच्या दरम्यानचा हा सीसीटीव्ही जो आहे तो आता समोर आलेला आहे। खरं तर हे धावपट्टीच्या एकदम सुरुवातीच्या भागामधला हा सीसीटीव्ही आहे। दूरवरून दिसतोय आणि त्यावेळेस आपण पाहतोय या सीसीटीव्ही मध्ये की एक विमान जे आहे ते क्रॅश होताना दिसतंय, पडताना दिसतंय आणि विमान पडता क्षणी एक मोठा स्फोट देखील झाल्याचं आपल्याला या सीसीटीव्हीच्या माध्यमातून दिसत आहे। या अगोदर जे 2 सीसीटीव्ही होते ते एका दुकानाच्या इथले होते, मात्र आता थेट एअरपोर्ट परिसरात असणाऱ्या एका सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण हे व्हिडिओ जे आहे ते समोर आल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळे या सीसीटीव्ही वरून आपण अंदाज बांधू शकतो की हा किती भयंकर मोठा अपघात जो आहे तो झाल्याचं आपल्याला दिसून येतंय। या अगोदर देखील कालच रोहित पवार यांनी देखील एक सादरीकरण केलं होतं आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये काही सीसीटीव्ही देखील समोर आले होते। काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही फुटेजेस दाखवलेले आणि त्यानंतर आज आता पुन्हा हा एक नवा व्हिडिओ समोर येतोय। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। अजित पवारांच्या अपघाताला तब्बल 14 दिवस होऊन गेले, त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर हा व्हिडिओ समोर येतोय।